तुम्ही दिवाळी मध्ये एक तुमचे जेवढे आभार मानावे जाते तेवढे कमी आहे. प्रसंगी तुम्ही अनेक ठिकाणी वातावरण केली, अंगावर घेतलं, पोलिसांची संघर्ष आला, विरोधी विधान संघर्ष आला. तुमचे आभार. दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ युवा काँग्रेसचे अध्यक्ष की ज्यांनी अत्यंत वाईट प्रकार शोधला, परंतु त्यांचे उपकार कोणी घेतला नाही असे आपल्या सर्वांचे नेते सतीदादा गुजर त्याच्यावर आव्हान मानलं की आपल्या असं असतं की शासनाच्या म्हणजे काही गोष्टी आपल्या आश्रय असतात, संपत्ती असते, संपत्ती बड़े भावना साथ दिली आणि खऱ्या अर्थाने सुधीरप्पा नवलेदादा सभापती खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती खूप प्रेशर आलं, अनेक प्रकारचं म्हणजे कुटुंबावरती अनेक प्रकारचे वेगवेगळे आरोप झाले, केसेस झाले, दबाव आला, त्यांना खूप प्रकारे टॉर्चर केलं गेलं. परंतु ते खंबीरपणा म्हणजे खंबीर साथ द्यायला म्हणतात, खंबीर साथ, सहकार्य आणि आशीर्वाद हे आधी अनिलभाई बाबासाहेब दिघे साहेब यांनी सुद्धा खूप मोलाची सहकार्य साथ मदत केली. आपले शिंदे अण्णा आहेत, आपल्या सर्वांचेच हरदील अजीज साहेब आहेत, ठीक आहे. खऱ्या अर्थाने आमच्या भगिनी ज्यांनी खूप मनापासून सगळीकडे आघाडी घेतली अशा वंदनाताई मुरकुटे आहेत. आपल्या सर्वांचे अध्यक्ष आणि खरंच वडिलांसारखं प्रेम केलं असे डावकर साहेब आहेत. आपले दुसरे अध्यक्ष प्रमोदजी भोसले साहेब आहेत. या ठिकाणी मुन्नाभाई तुम्हाला सलाम आहे. असं आहे की काही लोक थांबले पण थांबून त्यांनी पुढचे ना थांबून टाकले. तुमचे आभार मानत तेवढे कमी आहे. आदरणीय बागुल साहेब आहेत, आदरणीय राजभाऊ ठीक आहे साहेब, नाव घेतलं सौलपती आहेत. या ठिकाणी आता अनेक मान्यवर आहेत. आता आपल्या उमेदवार नामनगर उमेदवार आहेत बाकी नगरसेवक आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, आपले सर्वांचे मित्र अभिजित भैया लिप्टे आहेत, आबा रोटे आहेत, नवले मामा आहेत, अजून या ठिकाणी माझ्या मातोश्री आहेत. आणि खऱ्या अर्थाने मला घरी गेल्यानंतर भाकरी खायची आहे. की खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक केलं पाहिजे की साथ देणारी बायको म्हणजे दीपाली. याच्यापेक्षा मला काही जास्त येत नाही, मनापासून साथ दिली. आम्ही 8 वर्ष खूप संघर्ष केला, पण त्याच्यामध्ये तिने मला खूप मदत केली. जे माझं चांगलं आहे त्याच्यामध्ये तिला खूप मोठं वाट आहे. माझ्या आई आहेत, माझे सर्व कुटुंब आहे, त्याच्यामध्ये आमचा भाऊ आहे समीर, आमचे तुमचे सुनीलदादा आहेत, आमचे दोन्ही कुटुंब आहेत, सर्व नगरसेवक आहेत, माझे नगरसेवक आहेत. बाकी आम्ही सर्वांची माफी मागतो. अनेक अनेक सासवाडीचे लोक आहेत, सासरे आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आहे ना गोयते साहेब आहेत तसे का. त्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व आमचे ज्येष्ठ लोक असतील, ज्यांनी ज्येष्ठ लोक ज्यांचं नाव घेतलं राहिलं असेल, सर आहेत, त्या सर्व ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद मिळाले. मल्लिक साहेब आहेत, हे सर्व खूप मोठे मोठे लोक आहेत की ज्यांनी आपल्याला खंबीरपणे मदत केली, सहकार्य केलं. दुसरी गोष्ट, माझ्या सर्व युवक काँग्रेसचे मनापासून आभार मानतो की मित्र असावे. तुमचे जेवढे आभार मानता येईल ते सर्व युवक काँग्रेसचे, एनएसयूआयचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर आपल्या खऱ्या अर्थाने खूप असे लोक दादा आपल्याला त्यांचे आभार मानले पाहिजे की ग्रामीण भागातून येऊन सुद्धा खूप मनापासून ज्यांनी प्रत्येक बूथवर थांबले, प्रचार केला, 1 महिना स्वतःचं शेतीवाडीचं काम बाजूला ठेवलं. अशा ग्रामीण भागातील सर्व सहकारी, सर्व ज्येष्ठ आणि मित्रांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी
खऱ्या अर्थाने नियोजन कसं करावं हे त्यांनी एकत्र दाखवून दिलं. ग्रामीण भागातल्या सर्व ग्रामपंचायत सरपंच असतील, सगळे आपले सहकारी असतील, त्या सर्वांची सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक लोकांना इच्छा होती, त्यांच्यामध्ये त्यांचं खूप चांगलं कॅलिबर होतं की ज्यांच्यामध्ये काम करण्याची भूमिका होती, परंतु त्यांनी थांबले, नंतर थांबून सुद्धा खूप मदत केली. त्या सर्वांची मी मनापासून आभार व्यक्त करतो. म्हणून आपल्या सर्व तात्या एक उल्लेख केला पाहिजे. या सर्व विषयामध्ये आपल्या ऑफिसला जे सेट कर्मचारी असतात ते त्या सर्वांनी सुद्धा त्या लोकांनी सुद्धा खूप मनापासून सहकार्य केलं, मदत केली. मी स्वतः खूप भाग्यवान आहे की आपल्या सर्वांचे खूप मोठे आशीर्वाद, खूप मोठे सहकार्य मला लाभलं. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इतर कुणी जर नाव घ्यायचं राहिलं असेल किंवा आभार मानायचं राहिलं असेल त्या सर्वांची मी माफी मागतो. परंतु आपल्या सर्वांच्या मी एकच सांगतो की हा जो सर्व विजय आहे हा या हॉलमध्ये बसलेल्या आणि मनापासून काम करणाऱ्या संघटनेच्या सर्व सहकार्यांना अर्पण आहे. ते सर्व सहकारी होते म्हणून हा विजय, नाही तर मी एकटा कोण नाही. दुसरी गोष्ट, दादा आता आभार मानायचं म्हणजे थोडंसं फटके मी मारले पाहिजे. फटके मारण्यासाठी राहिले ते गावात नाही असं, परंतु यामध्ये मी सर्वप्रथम अभिनंदन करत त्या आपल्या कांचनताई सालके, लय लोक म्हणतात वाघील मी सानप ब्लॉक मध्ये वाघील पाहिजे. त्यांनी तुमच्या निवडणुकीला एक ऑफिस बंद झालं होतं, माझ्या निवडणुकीला परत एक ऑफिस बंद झाला विषय संपला. अनेक अजून लोक आहेत की ज्या लोकांनी माझ्याबद्दल खूप वाईट बोललं. आम्ही आज जेव्हा इथं मॉल चालू केला म्हणे होता जिनामात तोबतले त्यांनी म्हणे की संपली म्हणे, यांचं दुकान बंद झालं. तुमचं दुकान आम्ही बंद केलं. ते पण नगरदेश त्याचे दुकानदारी शासनाने चालू केली आणि शासनाने बंद झाली. एकच सांगतो दादा, आतापासून आपल्या राजकारणाची पद्धत ही 2.0 आहे. आता व झाले दिसतो आणि लय लाडाने बोलतो आणि आई इलेक्शनला काम करतो, घरातून काम करतो. त्यांनी घरातच राहावं. जे जमिनी खाली होते मी अंडरग्राऊंड काम करतो, त्यांनी बहिरगत जावं. ज्यांनी लपून झपून काम केलं त्यांनी लपून झपूनच राहायचं. तोंड चोपड्याला जवळ येऊ देऊ नका. तोंड चोपड्याला जवळ येऊ देऊ नका. इथून पुढे ज्या इथे आपले सहकारी ज्यांनी लढाई लढली, त्याच्यातून काही पराभूत झाले असते, त्यांना खऱ्या अर्थाने मान असणार आहे. नगरसेवकांना मान असतात, जो बिचारे आपले पराभूत उमेदवार आहे त्यांना आपल्याला मान. आता एक दोन भिगावर चोट करते गावात आहे, मागल्याच्या दुकानात असते. त्यांनी काय केलं, तिथे बोर्डा केल्यामध्ये प्रत्येक घ्यायचा का त्यांना साक्षात्कार झाला की आपण राजकारण केलं पाहिजे. आणि ज्याला आपण खूप मदत केली असे लोक अचानक टेटस ठेवायला लागले, अचानक राजकारणात आले. माझं तुम्हाला सांगणं आहे की लोकांनी सांगतात की माझं स्वभावही सांगते हे आता हे 2.0 पर्यंत आलंय. मला खूप माहिती आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये तुम्ही काय काय टाकलं, सगळ्यांचे स्क्रीनशॉट आहे. एवढं लक्षात ठेवा, तुमच्या धंद्या पाण्याची उत्कापात तुम्हाला करायला लावू नका. कारण की
पार्किंग काय आहे ते आणि कोणाचे मधले काय. आणि या गावामध्ये बिल्डिंग पडल्यात इतिहास आहे, लक्षात ठेवा. खास करून मोरागिरीवर एक 2-3 पेट्रोल पंपवाले तुमचे मित्र बी आहे. दत्तनगरवाले पंपवाले एक जरा लेऊ झाला होता ये तुझी ग्रामपाची हम भी देखेंगे, हम भी तयारी में रहेंगे. त्याच्यामुळं त्याची काही कोणी काळजी करू नका. कोणाला जवळ घ्यायची, कोणाला मान घ्यायची. माझ्या डोक्यामध्ये सगळं फिर झाले. अल्ला साहेब माझे डोळे झाकले आणि आवाज ऐकला तरी म्हणतो ह्यो आपल्या कामात मागे फिरतो. हे शेवटपर्यंत राहू द्या पण हे शेवटपर्यंत राहू द्या. एकच सांगतो हो भाऊ आमचे तळमाडे प्रामाणिक कार्यकर्ते आम्ही साहेब होणार हिसाब हिसाब करताना बाकी काही ठेवू नका पण. आता ज्याला ज्याला या भिगाव जोडकर्त्यावर त्यांनी महिना संपला त्याच्याकडे पैसे नाही किंवा याच्याकडे लोक नाही, लोक सोडून गेले, एकच त्यांना सांगणे काय करावी सांगतो. त्याच्या पुढे जाऊ इथून पुढं आरीला कार्य करण्याची आमची तयारी. आता लई सहन केलं, आमच्या लोकांना नादी लागतात तर आम्ही बी तुम्हाला नडणार. हे ध्यानात ठेवा, हे 2.0 आहे. आता सुट्टी नाही बघ बोलला सुट्टी नाही. त्याला असं वाटतं की ते एकच होते त्याची धावा आहे आपल्याकडे. गैरसमजपर्यंत जपून गेले. आता ते म्हणे की म्हणे आता वार्ड नंबर 2 मध्ये लय फिरलं, तिकडची मध्ये फिरले वार्ड नंबर 2 ची. मग म्हणे मोरगेवरती मध्ये फिरले. हा म्हणे मग इकडं प्रत्येकाच्या मध्ये फिरले. मी म्हणतो तुमचं डोकं फिरलं, डोकं फिरलंय. आता त्या बोरागेनगरच्या ग्रुपला घ्यायचं आणि पत्ते घेत बसायचे. तुमचे एक लक्षात घ्या, आता तुमचं नाटक संपलेलं आहे. परत आमच्या वाटेला जाता तुमचे पत्ते मी भिजलो खाणार. एक शेवटचा शेत आमचं 8 वर्षापासून तर बाहेर आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की. आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है वही आशिया बनाने की. हिम्मत और हौसले बुलंद है, खड़ा हो अभी गिरा नहीं. अभी जंग बाकी है और मैं हारा भी नहीं हूं. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे उपकार कधी दिसणार नाही. या श्रीरामपूरसाठी आणि या श्रीरामपूरच्या विकासासाठी जी भूमिका आपण घेतली होती त्या भूमिकेला कटिबद्ध राहून राज्यामध्ये अव्वल असलेलं शहर निर्माण करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. सर्व अभिमानी जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक मिनिट खाली बसा. एक मिनिट खाली बसा. राजू भाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वर्गीय जयंतराव साहेब